विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अर्चना घारे यांची कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे। याबाबतचं पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना दिलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे अर्चना घारे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली होती। त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा एकदा त्याच पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे। तिरंगी लढत होऊ शकते, चौरंगी पण होऊ शकते। अशा वेळेला संघर्षमय वातावरण आहे। जे काय होईल ते अटीतटीचं होईल, पण त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळेल। पक्षाने विश्वासघात केला असं आपल्याला वाटतं का? इतकं वर्ष काम करून घेतलं आणि ऐन वेळेला तुम्हाला उमेदवार दिली नाही। याला विश्वासघात म्हणता येणार नाही। पक्षाने अतिशय प्रयत्न केले, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे काही प्रयत्न केले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे मी असं मुळीच म्हणणार नाही। माझ्या नेत्यावर, माझ्या पक्षावर अतिशय प्रेम आहे। बस, तिरंगी लढत होऊ शकते, चौरंगी पण होऊ शकते। अशा वेळेला संघर्षमय वातावरण आहे। जे काय होईल ते अटीतटीचं होईल, पण त्याच्यामध्ये यश आपल्याला मिळेल।